तर माझ्यासमोर जॉईंट होतात आमचे एक्सपर्ट स्कोरर, समालोचक अनेक, गुणलेखक एक साहिबा मोमीन, त्यानंतर माझे सहकारी समालोचक मजर खान. आपले हार्दिक स्वागत आहे. थैंक यू धुमाल सर। तो पहले मुकाबले की शुरुआत होने जा रही है जानता राजा खारबा और जोगेश्वरी जू नांदुर्गी के बीच में, जहां पर टॉस को जीता है जोगेश्वरी जू नांदुर्गी ने और पहले गेंदबाजी का फैसला लिया है। तर आमंत्रण स्वीकारून तो दोनों ओपनर बल्लेबाज भूषण और सचिन गेंदबाजी की शुरुआत करेंगे मयूर मात्रे। तर सलामी जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय भूषण कारभारी आणि नॉस्टिक इंडला आपल्याला पाहायला मिळते सचिन मात्रे. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात परेश महाजन आणि स्क्वेअरलेगचे पंच सानू कुरेशी. तर मयूर मात्रे पहिल्या षटकामध्ये पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होईल. सामना करेल फलंदाज भूषण कारभारी. पहिलाच चेंडू इनफिल्डच्या वरून, मात्र एलिव्हेशन नाही, फटक्यामध्ये ताकद जोखता आली नाही. परिणामस्वरूप चेंडू दूरवर जाऊ शकला नाही, तरी रिझल्ट चांगला. 2 धाव पूर्ण करतोय फलंदाज भूषण. ऑफ दी मार्क. अकाउंट ओपन होते जानता खारबाव संघाचं 2 धावेने. जी बिल्कुल, 2 रनों की मदद से यहाँ पर खाता खुलता हुआ जानता राजा खारबाव का। फोर्सिंग स्ट्रोक खेलने की कोशिश की थी वहाँ बल्लेबाज भूषण ने। मयूर म्हात्रे यांनी संपूर्ण बाली ट्रॉफीमध्ये इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केलेली आहे. कॅप्टन लेटिंग फ्रंट आणि संघनायकाला साजेशी अशी कामगिरी केलेली आहे. खास करून गोलंदाजी करताना पहिलं षटक त्यानेच हाताळलं आहे. पहिल्या षटकामध्ये चांगली कामगिरी केलेली आहे. यावेळी पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये सोशल मध्ये चांगली कामगिरी केलेली आहे. जी बिल्कुल, मयूर मात्रे की हम बात करें तो बहुत बढ़िया परफॉर्मेंस रहा उनका, और दोनों ही जो मुकाबले उन्होंने जीते बड़ी टीमों से जीते। हमने देखा कि विक्की स्पोर्ट्स कुक से और उसके बाद विलास स्पोर्ट्स रानाल से उन्होंने मुकाबला जीता है, और एक बार फिर से हम देख रहे हैं कि जानता राजा खारबाव से उनका ये मुकाबला। मयूर म्हात्रे राईट मोर द विकेट. याला पुन्हा एकदा एलिव्हेशन नाही, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि पहिला फलंदाज भूषण कारभार याची गेली संपुष्टात. तो पहला विकेट गिरता हुआ यहाँ पर जानता राजा खारबाव का भूषण के रूप में। भूषण जो पिछले मैच के हीरो थे, लेकिन इस वक्त कुछ खास नहीं कर पाए, सिर्फ 2 रन बनाकर वापस लौटते हुए। अच्छी गेंदबाजी एक बार फिर से यहाँ पर होती हुई मयूर मात्रे द्वारा। पिछले 2 मैचेस की अगर हम बात करें तो दोनों मैचेस में बहुत बढ़िया परफॉर्मेंस रहा था मयूर का। पहिला फलंदाज बाद झालेला आहे, एलिव्हेशन नव्हता फटक्या मागे, आणि परिणामस्वरूप आपण पाहतोय 30 सर्कलमध्येच हा चेंडू होता, हवेमध्ये होता, आणि परिणामस्वरूप झेलबाच्या रूपाने पहिला हादरा बसतोय तो जानता खारबाव संघाला. नवीन फलंदाज जानता खारबाव संघाचा संघनायक उमेश तरे येतोय. आपण जो सामना पाहतोय ग्रामीण फुटबॉलमधील आजच्या दिवसामधील पहिला सामना जोगेश्वरी जुनारकी विपक्ष जानता खारबाव. दोन क्षेत्ररक्षक ऑलफील्डमध्ये तैनात केलेले आहेत. त्यामध्ये लॉंग ऑफ पाहतोय आणि एक डीप मिड विकेट. इतर क्षेत्ररक्षक 30 सर्कलमध्ये मयूर म्हात्रे. यावेळी बॅकफुटवर जाऊन चेंडूला स्क्वेअर ऑफ विकेट खेळून काढलेलं आहे. स्क्वेअर लेग रिजनमध्ये फक्त एकच धाव, एका धावेपेक्षा अधिक नाही. एका धावेने जानता खारबाव संघाची धावसंख्या घडून दिलेली ते 3 धाव. सचिन म्हात्रे आणि उमेश तरे ही जोडी मैदानामध्ये, आणि या जोडीला चांगली भागीदारी करावी लागेल, कारण पहिला फलंदाज स्वस्तामध्ये बाद झालेला आहे. जी बिल्कुल, भूषण कुछ खास नहीं कर पाए अपनी टीम के लिए, सिर्फ 2 रन बनाकर वापस लौटे। लेकिन गेंदबाजी की हम बात करें धुमाल सर, तो अच्छी गेंदबाजी देखने को मिल रही है यहाँ पर मयूर मात्रे द्वारा। नक्कीच त्याच गोष्टीचा आपण उल्लेख करत होतो की मयूर म्हात्रे यांनी कर्णधार पद भुसवताना पहिलं षटक हाताळलं आहे. पहिल्या षटकामध्ये ब्रेक थ्रू मिळवून दिलेल्या धावांवर रोखी लगावलेली आहे. मोस्ट इकॉनॉमिकल गोलंदाज आपण जर जुनानकुल संघाचा विचार केला तर
मयूर मात्रे यावेळी जमिनीलगत हा चेंडू टोललेला आहे. शॉट एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, क्विक थ्रो, मात्र सप्लायने एक धाव पूर्ण करतात फलंदाज. अतिशय उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या एका धावेने वाढते आणि धावसंख्या एका धावेने वाढून झालेली ती धावफलकावर 4 धावा. संत आणि सावध सुरुवात आपण पाहतोय, कारण पहिला फलंदाज स्वस्तामध्ये बाद झालेला आणि त्यानंतर थोडासा जो पावित्र्य आहे तो सावध स्वीकारलेला आहे जंत्राचा खारबा या संघाने. मयूर मात्र राईट ऑन द विकेट. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तर होता, चेंडू बॅकवर्ड शॉर्ट स्क्वेअर लेगला अडवला जातोय. तोपर्यंत एक धाव. तर एकेरी धावीने पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे आणि पहिल्या षटकाची समाप्तीनंतर खास सुरुवात करता आलेल्या जांताराचा खारबा संघाला, आणि त्याचं कारण संघ नाही का जुनॉल्की संघाचा मयूर म्हात्रे याच्याकडून अप्रतिम गोलंदाजी. ग्रामीण पूलमधील आजच्या दिवसामधला पहिला सामना आपण पाहतोय. यानंतर दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळाला सोरांश इंटरबाजेस टेंबवले विपक्ष ACC पाडगा. बिग मॅच. एका बाजूला भिवंडी तालुक्यामधील बल्लाटे संघ, BTC मधील बल्लाटे संघ, तर दुसऱ्या बाजूला PTC मधील बल्लाटे संघ. जी बिल्कुल, इसके बाद एक बड़ा मुकाबला हम देखेंगे. ACC पड़गा और टेम्बोली के बीच में मुकाबला रहेगा. दोनों कैप्टन आपको टॉस के लिए आना है. तो पहले ओवर की समाप्ति पर रन हम देखें तो 5 रन बने. एक विकेट गंवाने के बाद जानता राजा खारबाव. धीमी शुरुआत यहाँ पर हुई है. पहले ओवर में अच्छी गेंदबाजी देखने को मिली है मयूर मात्रे द्वारा. एक बार फिर से अच्छी गेंदबाजी की, लेकिन अब ये जो दोनों बल्लेबाज है उमेश और सचिन, अब आगे ले जाना होगा अपनी इनिंग को और अपनी टीम को. लेकिन गेंदबाजी के लिए भावेश को बुलाया गया है. नक्कीच पूर्णपणे सहमत आहे मजर खान आपल्या मताशी, कारण एका चांगल्या भागीदारीची आवश्यकता असणार आहे जर चांगलं लक्ष समोरील संघासमोर ठेवायचं असेल. कारण हा संघ बाली ट्रॉफीमधले एक छुपा रुस्तम संघ डॉक हॉर्स म्हणून नावरूपाला आलेला आहे. कारण या संघाने 2 दे धक्के दिलेले आहेत. कारण पहिल्या सामन्यामध्ये विकी स्पोर्ट्स कुक्षे जो पडगा टेनिस क्रिकेटमधील बलाढ्य संघ आहे त्या संघाचं आव्हान संपुष्टात आणलं होतं, तर दुसऱ्या सामन्यामध्ये विलास स्पोर्ट्स राहणार संघाला पराभवाची धूल चालली होती. भावेश पाटिल. पहली गेंद वहां पर भावेश की सही तरीके से मिडल न कर पाए गेंद को. दूसरे रन के लिए वहां पर पलट चुके और वो भी पूरा करते हुए. पहली गेंद के ऊपर क्रॉस दी लाइन खेलने की कोशिश की थी वहां पर बल्लेबाज ने, लेकिन सही तरीके से मिडल नहीं कर पाए. 2 रन आते हुए इस गेंद के ऊपर 2 रनों की मदद से स्कोर 7 पर जा पहुंचे. उमेश तरे और सचिन दोनों बल्लेबाज, आपको इस बात का ध्यान देना है कि पिच के ऊपर से नहीं दौड़ना है, आपको साइड से दौड़ना है. सचिन एक बार फिर से सामना करेंगे वहां पर भावेश का. एक विकेट गंवाने के बाद अब तक 7 रन बने हैं जनता राजा खारबाव. उसी बीच वहां पर देखना सचिन ने इस गेंद को मिड विकेट की दिशा में खेला है, लेकिन आउट हो गए वहां पर. दूसरा विकेट गिरता हुआ इस वक्त जानता राजा खारबाव का. कमाल का कैच वहां पर इस वक्त समाप्त करते हुए रंजीत. तो सचिन इस वक्त 4 रन बनाकर वापस लौटते हुए और 7 रन पर दूसरा विकेट गिरता हुआ जानता राजा खारबाव का. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता सचिन मात्रे याने, मात्र सीमारेषा क्लिअर करू शकला नाही. मेडिकल रिझनमध्ये तैनात असलेल्या क्षेत्ररक्षकाने सुरेख झेल पकडलेला आहे आणि दुसरा फलंदाज फेल झालेला आहे तो जंताराचा खारबाव संघाचा. तर सलामीची जोडी मैदानामधून प्लेयर्स पॅव्हलियनमध्ये जाताना, कारण पहिला फलंदाज आपण पाहिला होता भूषण कारभारी बाद झाला होता आणि त्यानंतर सचिन म्हात्रे बाद झालेले आहे. त्यानंतरचा फलंदाज आपण पाहतोय ज्या फलंदाजाने या संपूर्ण बाली ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी केलेली आहे, सागर कारभारी. भावेश इस बार सामना करेंगे उमेश तरे. इस बार देखना है वहां पर ऑन साइड की दिशा में खेलने की कोशिश की थी बल्लेबाज उमेश ने. 1 रन आएगा इस गेंद के ऊपर. स्कोर जा पहुंचा 1 रन की मदद से 8 पर.
धावसंख्या झालेले 8, मात्र इनफ टोटल धावपलकर पाहायला मिळत नाही. स्वच्छ सूर्यप्रकाशाने नक्कीच 50पेक्षा जास्त धावांकडे पाहावे लागेल जंत्राचा खारबा या संघाला. भविष्य दुसरं षटकातलं दूरवरच्या एंडकडून सामनाकडे फलंदाज सागर कारभारी. इस बार देखना है वहाँ पर एक्स्ट्रा कवर की दिशा में इस गेंद को खेला है, बहुत तेज स्ट्रोक वहाँ पर आता हुआ सागर के बल्ले से, अच्छी फील्डिंग वहाँ पर है इस बार मयूर की. 2 रन आएंगे इस गेंद के ऊपर. बहुत अच्छी गेंद रही थी, स्ट्रोक भी बहुत बढ़िया खेला था, लेकिन फील्डिंग भी अच्छी होती हुई 2 रनों की मदद से स्कोर 10 पर जा पहुंचा है. 2 विकेटें गंवाने के बाद जानता राजा खारबाव. देखिए ये बार बार हम कह रहे हैं कि पिच के ऊपर से नहीं दौड़ना है आपको. सागर और उमेश इस बात का ध्यान देना है. इस बार छोड़ दिया वहाँ पर सागर ने इस गेंद को. वाइट का इशारा आता हुआ ऑफ स्टंप के काफ़ी बाहर रही थी भविष्य की ये गेंद, वही कारण था कहीं पर शानुक कुरैशी ने इसको वाइट करार दिया. अतिरिक्त रूप में बढ़ोतरी होती हुई 1 रन की मदद से स्कोर 11 पर जा पहुंचा है. सागर खारबारी की हम बात करें तो बहुत बढ़िया उनका भी परफॉर्मेंस रहा है, चाहे सिटी क्रिकेट की बात करें या फिर ग्रामीण क्रिकेट की. उसी बीच इस बार देखना है नो बॉल का इशारा आता हुआ पिच के बाहर इस बार गेंद को पिचअप कराया वहाँ पर गेंदबाज भावेश ने. ये देखिए किस तरह से बिल्कुल पिच के बाहर ही गेंद को फेंक बैठे थे. जब पिछली गेंद वाइट की उसके बाद ये नो बॉल. 4 गेंदें अच्छी की भावेश ने, लेकिन 2 गेंदें खराब उनकी. नो बॉल का इशारा आता हुआ 1 रन और बढ़ता हुआ स्कोर में 12 पर स्कोर. अब फ्री हिट का सामना करेंगे वहाँ पर बल्लेबाज सागर. ये अच्छा मौका है अब सागर के पास रनों की गति को बढ़ाने का, क्योंकि एक बहुत ही सुनहरा मौका आया उनके पास. भावेश इस बार देखना है वहां पर मिड विकेट की दिशा में इस गेंद को खेला है, कोई मौका नहीं. गेंद बाउंड्री के बाहर जाती हुई 4 रनों के लिए. अच्छा स्ट्रोक इस वक्त आता हुआ सागर खारबारी के बल्ले से. बरोबर अतिशय उत्कृष्ट फटका आपण पाहतोय सागर कारभारी, जो या स्पर्धेमध्ये बऱ्याच वेळेला प्रतिस्पर्धी संघांवर ठरलेला आहे भारी, आणि चांगले इनिंग खेळलेले आहेत. इनिंग खेळलेला आहे भारी. बहुत बढ़िया शॉट वहाँ पर सागर के बल्ले से आता हुआ. आज के दिन का पहला चौका इस वक्त सागर के बल्ले से आता हुआ. अच्छा शॉट वहाँ पर गैप में गेंद चली गई थी. इस चौके की मदद से स्कोर 16 पर जा पहुंचा है 2 विकेटें गंवाने के बाद. सौरांश एंटरप्राइजेस टेंभुर्ली संघाचा संघनायक आणि ACC पडगा संघाचा संघनायक आपण टॉससाठी सज्ज राहायचं आहे. भावेश एक बार फिर से सामना करते हुए सागर. इस बार देखना है वहां पर नो बॉल का इशारा आता हुआ बीमर गेंद कर बैठे है वहां गेंदबाज भावेश. लगातार अब दिशाहीन गेंदबाजी देखने को मिल रही है. जब पहले ओवर में बहुत बढ़िया गेंदबाजी देखने को मिली थी मयूर द्वारा, लेकिन इस ओवर में अब थोड़े से महंगे साबित हो रहे हैं भावेश. नक्कीच हे षटक आपण बघितलं तर जोगेश्वर जुन्नर संघाच्या संघाने ते चांगलं षटक नाही, मात्र या षटकामध्ये धावा मिळालेल्या आहेत जंत्राचा खारबा संघाला. जंत्राचा खारबा संघाच्या दृष्टीने हे चांगलं षटक आपल्याला पाहायला मिळते. स्कोर 18 पर जा पहुंचा है. अब तक इस ओवर में 13 रन खर्च किए गेंदबाज भावेश ने. इस बार सामना करेंगे उमेश तरे. उसी बीच इस बार देखना इस गेंद को खेल दिया लॉन्ग लेग की दिशा में, कोई मौका नहीं और गेंद बाउंड्री के बाहर. 6 रनों के लिए कमाल का स्ट्रोक आता हुआ इस वक्त उमेश के बल्ले से. सिक्सर की मदद से स्कोर तेजी से आगे दौड़ता हुआ 24 रनों पर. ये देखिए किस तरह से ये स्ट्रोक को लगाया वहां पर बल्लेबाज उमेश तरे ने. सफल होकर गेंद की लाइन में आकर भेज दिया लॉन्ग लेग के ऊपर से 6 रनों के लिए. आज के दिन का ये पहला सिक्सर आता हुआ इस वक्त उमेश तरे के बल्ले से. बढ़िया बल्लेबाजी इस वक्त होती हुई इस ओवर में, जहाँ पहले ओवर में गेंदबाज मयूर ने 5 रन खर्च किए, तो इस ओवर में बहुत ज़्यादा रन आ गए. 19 रन अब तक आए हैं. नक्कीच अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळता. अगदी उमेश तरे यांनी आपण पाहतोय की पावित्र्य घेतला होता फटका खेळण्यासाठी, सफल झाला होता आणि अगदी हा फटका खेळण्यासाठी तो तयारी होता. तो महंगा ओवर यहाँ पर रहा है भावेश का, जहाँ पर 19 रन बटोरे दोनों बल्लेबाजों ने. 2 षटकांची समाप्ती आणि 2 षटकांची समाप्ती धावसंख्या झालेली आहे ती 24. पहिल्या षटकामध्ये 5 धावा आणि त्यानंतर षटकामध्ये 19 धावा.
तर यानंतर सामना आपण पाहणार होतो ग्रामीण पूलमधीलच स्वराज्य इंटरप्राइजेस सौरांश इंटरप्राइजेस टेंबिवली आणि SCC पडगा या दोन संघामध्ये. जी बिल्कुल, सौरांश इंटरप्राइजेस टेम्बोली के कैप्टन और SCC पड़गा के कैप्टन टॉस के लिए आना है. SCC पड़गा के कैप्टन सुफियान शेख आ चुके हैं, तो टेम्बोली के कैप्टन भी आ चुके हैं. आपको भी टॉस के लिए जाना है. शेतई गोलंदाजी मार्गावर तिसऱ्या षटकात आणण्यासाठी सामनावीर फलंदाज सागर कारभारे. विखुरलेले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. व्ही शेपमध्ये दोन क्षेत्ररक्षक त्यामध्ये थंडमॅन फाईन लेग आपण पाहू शकता. त्यानंतर इतर क्षेत्ररक्षक अगदी डीपमध्ये तैनात केलेले आहेत. ऑन साईडला डीप स्केड लेग, डीप मिड विकेट, काऊ कॉर्नर आणि लॉंग ऑन. यावेळी समोर खेळलेला आहे पॉवर बॅक. अप्रतिम फटका आपण पाहतोय. फोर्सिंग स्ट्रोक सागर कारभारीच्या बॅटमधून हा लय भारी षटकार. क्या कमाल का स्ट्रोक लगाया वहाँ पर सागर खारबारी ने. स्टैंड एंड डिलीवर, गेंद बाउंड्री के बाहर जाती हुई 6 रनों के लिए फोर्सिंग स्ट्रोक, फोर्स किया था इस गेंद को वहाँ पर और सही रिजल्ट भी मिलता हुआ. ये देखिए किस तरह से ये फोर्सिंग स्ट्रोक लगाया है. कमाल का स्ट्रोक आता हुआ. एक वक्त के लिए तो जीतू गौली की याद आ गई. इसी तरह के वो भी स्ट्रोक लगाया करते थे. एक बार फिर से सागर. यावेळी मात्र चेंडूला समोर खेळलेलं व्ही सेपमध्ये लॉंग रेंजमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धावी पूर्ण. तिसरी धावी कदाचित पूर्ण झाली असते, मात्र सागर कारभारी पूर्णपणे तयारीत नव्हता. तर या दोन धावीने खारबाव संघाची धावसंख्या वाढते आणि धावसंख्या 2ने वाढून झालेली ती धावफलकावर 32 धावा. एक्सपर्ट स्कोरर साहेबा मोमीन यांनी या संपूर्ण बाली ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी केलेली आहे आणि मी म्हणूनच म्हणतोय की समालोचक अनेक, स्कोरर एक, साहेबा मोमीन, मॅन ॲट गोल्डन फिंगर. जी बिल्कुल कमाल की स्कोरिंग की है साहिबा मोमिन सर ने. और हमेशा उनकी जो स्कोरिंग रहती है उनका अलग ही अंदाज़ रहता है. जहाँ हम देखेंगे बाउंड्री के लिए वो ग्रीन पेन इस्तेमाल करते हैं, सिक्सर के लिए रेड पेन. यावेळी दिशा भडकडली जाते. पंच परेश महाजन दोन्ही हात समांतर रेषेत फैलावतात आणि वाईटचा इशारा करतात. गोलंदाज अल्पेश याला मात्र हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. दरम्यान धावसंख्येमध्ये 1ने भर पडते. धावसंख्या 1ने वाढून झालेली ती 3-3, 33 धावा. आता मात्र एक चांगली धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. पुन्हा एकदा जोरदार फार करण्याचा प्रयत्न, मात्र जागेऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. हे आपण पाहू शकता रिप्लेमध्ये. चांगली वापसी वाईट नंतर करतोय गोलंदाज अल्पेश. अल्पेश VIP डायज इन करून पुन्हा एकदा ओलताना सागर कारभारीसाठी. यावेळी चेंडू पडल्यानंतर बाउन्स होतोय. गुडलेन्स स्वाटवर चेंडू पिच झाला होता आणि चेंडूने उचली घेतली होती. अप्रतिम डिलिव्हरी. जी बिल्कुल अच्छी गेंद वहाँ पर रही इस बार अल्पेश की. ये देखिए किस तरह से अपने सामने ही पटक दिया था. बाउंसर गेंद रही थी जिसको पढ़ नहीं पाए थे बल्लेबाज सागर खारबारी. अच्छी गेंद वहाँ पर इस बार रही. सिक्सर लगने के बाद भी अगर हम अब तक देखें तो सिर्फ 9 रन खर्च किया 4 गेंदों में. स्कोर 3-3, 33 रन 2 विकेटें गंवाने के बाद. यावेळी चेंडूला मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळलेलं आहे. डीपमधून क्षेत्रच्या चेंडूवर झेपावला होता, मात्र थोडासा गडबडतोय आणि त्याचा फायदा मिळतोय सागर कारभारी याला. त्याचा फायदा 2 धावेमध्ये रूपांतर होतं आणि धावसंख्या 2ने वाढते. धावसंख्या 2ने वाढून झाली ती धावफलकावर 35 धावा, 35. खारबाव विपक्ष जुन्नर रुखे या दोन संघामधील हा ग्रामीण मधील आजच्या दिवसामध्ये पहिलाच सामना आपण पाहतोय. अल्पेश लेफ्ट आर्म गोलंदाजी करताना यावेळी चेंडूला फिरकून दिलेलं आहे. हवाई फायर आणि चेंडू जातोय सरळ सीमारेषे बाहेर. बहुत बढ़िया बल्लेबाजी यहाँ पर देखने को मिल रही है और एक से बढ़कर एक स्ट्रोक लगा रहे वहाँ पर सागर. ये देखिए किस तरह से इस गेंद के ऊपर ये स्ट्रोक लगाया था. फोर्सिंग स्ट्रोक ये भी रहा था, लेकिन ऑन साइड की दिशा में इस बार कमाल की बल्लेबाजी देखने को मिल रही है. सिक्सर की मदद से स्कोर तेजी से आगे दौड़ता हुआ 41 रन. धावसंख्या वेगाने वाढून झालेली ते 41 धावा. सागर कारभारी यांनी मागील षटकामध्ये शेवटच्या चेंडूवर षटकार पेश केला होता आणि या षटकामध्ये आपण पाहतोय की शेवटच्या चेंडूवर षटकार पेश केलेला आहे. अच्छी बल्लेबाजी यहाँ पर देखने को मिल रही है. सागर द्वारा अब तक 2 सिक्सर लगाए उन्होंने और फोर्सिंग स्ट्रोक लगा रहे हैं. अगदी बरोबर, पूर्णपणे ताकदीचा वापर आणि चेंडूने केली होती हवाई सफर. यानंतर सौरांश इंटरप्राइजेस टेंबोली आणि SCC पडगा या दोन्ही संघाच्या संघटनाने टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. टॉस केला जाईल या
ओव्हरच्या समाप्तीनंतर. ग्रामीण पूलमधील हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर आपण सिटी पूलकडे वळणार आहोत. सिटी पूलमधील सामना आपल्याला पाहायला मिळालेला भरत देवलेकर फॅम टीम सुरेश रंडापाचे स्पाय. तर दुसरीकडे आपण पाहणार होता आयरन 11 भादवड. त्यानंतरचा सिटी पूलमधील आणखीन एक सामना आपल्याला पाहायला मिळाला युनायटेड स्पोर्ट्स विपक्ष सोनादेवी टेमघर. त्यानंतर पुन्हा एकदा ग्रामीण पूलकडे आपण वळणार आहोत. ग्रामीण पूलमधील सामना आपण पाहणार होता अर्जुली स्पोर्ट्स विपक्ष चेरोबाबी कोणगाव आणि त्यानंतर बंटी स्पोर्ट्स विपक्ष गावदेव ओली. आणि त्यानंतर आपण वळणार आहोत ऑल इंडिया ओपन या शेड्यूलकडे. तर गोलंदाजीमध्ये परिवर्तन होते. गोलंदाजी मार्कर गोलंदाज कुमार येतोय. तो लास्ट ओवर के लिए अब कुमार को बुलाया गया है. पिछले मैच में भी कमाल की गेंदबाजी की थी कुमार ने, 4 विकेटें हासिल की थी उन्होंने. अब देखना एक बार फिर से कुमार को उसी तरह की गेंदबाजी करनी होगी क्योंकि स्कोर हम देखें धुमाल सर तो अच्छा अब तक बन चुका है, 41 रन बन चुके हैं. अभी भी 6 गेंदों का खेल बचा है जहाँ पर सागर बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं, उनका साथ दे रहे उमेश. निश्चित एक चांगली भागीदारी आपण पाहतोय कारण सालमे जोडी विशेष काही करू शकले नाही. भूषण कारभारीने सचिन मात्रेने त्यानंतर उमेश तरे आणि सागर कारभारी यांच्यामध्ये एक चांगली भागीदारी. कुमार सामना करेंगे वहां पर उमेश तरे. पहली गेंद कुमार की, वहां पर फुल टॉस गेंद थी लेकिन मिस कर बैठे और ऑन द लेग्स बोल्ड होते हुए और तीसरा विकेट गिरता हुआ जानता राजा खारबाव का. पहली गेंद के ऊपर उमेश तरे की पारी का अंत करते हुए ये देखिए किस तरह से आउट हुए वहां पर उमेश तरे. फुल टॉस गेंद थी, उसको मिस कर बैठे, शफल होकर खेलने की कोशिश की थी, क्रॉस द लाइन खेलना चाहते थे बल्लेबाज. तीसरा विकेट गिरता हुआ जानता राजा खारबाव का उमेश के रूप में. आउट होने से पहले 8 रन बनाकर वापस लौटते हुए उमेश. तो गेंद तो उतनी अच्छी नहीं रही थी धुमाल सर, लेकिन उसके ऊपर सही रिजल्ट मिलता हुआ. अगदी बरोबर मजार कारण कधी कधी खराब चेंडूंवर विकेट मिळतात आणि याचं प्रत्यक्ष उदाहरण आपण पाहतोय. चेंडू तेवढा चांगला नव्हता, खराब होता, मात्र त्याचा खरपूस समाचार तिथे घेता आला नव्हता उमेश तरे या फलंदाजाला. उमेश तरे बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज राहुल तरे रमेश तरे यांचे सुपुत्र आहेत आणि रमेश तरे यांचाच संघ आपण जांताराचा खारबाव संघ सध्या इन ॲक्शनमध्ये पाहतोय. उसी बीच एक और विकेट वहां पर राहुल तरे की पारी भी समाप्त. बैक टू बैक 2 विकेटें हासिल होती हुई यहां पर गेंदबाज कुमार को. क्या कमाल की गेंदबाजी यहां पर की है कुमार ने. धुमाल सर अगर हम देखें तो जो पिछला उनका मुकाबला रहा था लास्ट गेंद के ऊपर उन्होंने विकेट निकाली थी और इस ओवर में जब वो आए तो जब 2 पर 2 उन्होंने विकेट निकाली. इस तरह से हैट्रिक हो सकती है लेकिन हैट्रिक होती नहीं है. अब हैट्रिक पर आ गए गेंदबाज आणि तीही बोल्टच्या हॅट्रिकचा नक्कीच विक्रम होतोय का पाहूया. मजरकर आपल्या माहितीसाठी ग्रामीण क्रिकेटचा जो इतिहास आहे ग्रामीण क्रिकेटच्या इतिहासामध्ये असे 2च गोलंदाज आहेत ज्या 2 गोलंदाजाने बोल्ड विकेट हॅट्रिकचा विक्रम केलेला आहे. त्यामध्ये पहिला गोलंदाज अष्टविनायक ठाकूरपाडा संघाचा महेश ठाकरे ज्याने हा कारनामा 2016मध्ये खासदार चषकामध्ये एकविरा मानकुली संघाविरुद्ध केला होता. तर दुसरा गोलंदाज ठरला होता सरवली संघाचा सागर भोईर ज्याने हा कारनामा RCC पेठ या संघाविरुद्ध खासदार चषकामध्येच केला होता. हे 2 गोलंदाज फक्त आहेत ग्रामीण क्रिकेटच्या इतिहासामध्ये ज्याने हा कारनामा केलेला आहे. सिटी क्रिकेटमध्ये असे 4 गोलंदाज आहेत ज्याने हा कारनामा केलेला आहे. त्यामध्ये सुरेश पारदी यांनी हा विक्रम 2 वेळा केलेला आहे. त्यानंतर गुणेश यांनी हा विक्रम केलेला आहे. बल्लेबाजी के लिए अब मयूर तरे आए हैं लेकिन गेंदबाज कुमार इस वक्त हैट्रिक पर आ गए. कमाल की गेंदबाजी यहाँ पर देखने को मिली. पिछले मुकाबले में 4 विकेटें और यहाँ पर इस मुकाबले में अब तक 2 विकेटें हासिल कर चुके हैं. तर विकेट हॅट्रिकवर आपण पाहतोय. बोल्टची विकेट हॅट्रिक होते का पाहूया. सामना करेंगे मयूर. उसी बीच वहां पर देखना इस गेंद को भेज दिया है बाहर बाउंड्री के 6 रनों के लिए. कमाल का स्ट्रोक आता हुआ मयूर तरे के बल्ले से गेंद बाउंड्री के बाहर 6 रनों के लिए. मयूर तरे यांनी फटका खेळलाय खडे खडे. व्हॉट ए शॉट. अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळतोय मयूर तरे याच्या बॅटमधून. बूम बूम मयूर तरे आणि बूम बूम सिक्सर. ये देखिए किस तरह से ये स्ट्रोक लगाया वहां पर बल्लेबाज मयूर ने. पहली गेंद का सामना कर रहे थे और उसको भेज दिया बाउंड्री के बाहर 6 रनों के लिए. कल देर रात अपना मुकाबला जीते थे वो भरत स्पोर्ट्स से खेलते हुए और आज सुबह का मुकाबला
जरा भी थकान नज़र नहीं आ रही जिस तरह से उन्होंने ये स्ट्रोक लगाया है। अगदी बरोबर काल शेवटच्या षटकामध्ये काही गोलंदाजी गेली होती मयूर तरे याने. उसी बीच एक बार फिर से देखना, इस बार लॉन्ग ऑन की दिशा में देखते ही रह गए बल्लेबाज खिलाड़ी वहां पर और ये भी चले गई बाहर 6 रनों के लिए. दो तुम्हारी दो हमारी चलता हुआ आपण पाहिलं होतं 2 चेंडूंवर 2 विकेट आणि त्यानंतर 2 में 2 ठोक डाले. बिल्कुल यहाँ पर पहले 2 गेंदबाज की रही थी, 2 वहां पर बल्लेबाज की. कमाल की बल्लेबाजी अब होती हुई सिक्सर की मदद से स्कोर 53 पर जा पहुंचा है. मयूर तरे तसाही आक्रमक फलंदाज आहे. या फलंदाजाला तुम्ही जास्त वेळ शांत ठेवू शकत नाही आणि अगदी आल्या आल्या सुरू झालेलं आहे. आपण पाहतोय गुरु हो जा सुरू असंच जणू काही सांगितलं असेल ना त्याच्या पाठीराखेने. अब बल्लेबाज सिक्सर की हैट्रिक पर आ गए हैं. उसी बीच वहां पर देखना, इस बार गेंद को हवा में खेल बैठे, गेंद के नीचे खिलाड़ी आते हुए और क्या छूटता हुआ, उसका फायदा मिलता हुआ 2 रन पूरे कर लिए इस गेंद के ऊपर. की जर झेल तर मुश्किल होता कारण बॉडी लँग्वेजवर आपण ओळखलं होतं की हा झेल होऊ शकणार नाही. संधी तर होती मात्र संधीचं तिथं सोनं करता आलं नाही. 2 धावा पूर्ण केलेल्यात फलंदाज मयूर तरे याने. जी बिल्कुल, बहुत ऊपर चले गई थी गेंद, लेकिन जो बॉडी लैंग्वेज था खिलाड़ी का वो साफ जाहिर कर रहा था कि कैच नहीं समाप्त कर पाएंगे. 2 रनों की मदद से स्कोर 55 पर जा पहुंचा है. हालांकि गेंद बहुत देर तक ऊपर रही थी. उसी बीच इस बार सफल होकर खेलने की कोशिश की वहां पर बल्लेबाज ने, विकेट गिरता हुआ. तो पहले बल्लेबाजी करते हुए जानता राजा खारबाव ने रन बनाए हैं. 55 और 56 का टारगेट रहेगा जोगेश्वरी जू नादुर्गी के सामने. आइए टॉस के लिए हम बढ़ते हैं. नाणेफेक केली जाणार आहे. SSC पाडगा संघाचा संघनायक सुफियान शेख आपलं हार्दिक स्वागत आहे. तर दुसऱ्या बाजूला सौरान शिंटोबाच्या टेंबोली संघाचा संघनायक आदित्य आपले हार्दिक स्वागत आहे. हरीश सय्यद आणि तंदे गोरेकर आपल्याला विनंती असेल की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं. आपल्या सुभाष ही नाणेफेक केली जाईल. फाईव्ह फॉर्च्यून टॉस बॉक्स आणि या टॉस बॉक्समध्ये दोन्ही संघाचे संघनायक टॉससाठी सज्ज झालेले आहेत. एका बाजूला सौरान शिंटोबाचे टेंबोली तर दुसऱ्या बाजूला SSC पाडगा. तर AB कॉल होताना AB आलेला आहे. सौरान शिंटोबाचे टेंबोली संघाच्या संघनायकाने नाव जिंकलेले आहे. रॉलेक्स मेडिकर फाद दलवे यांना मनसुख मुल्ला स्पॉन्सर हे आकर्षक बॅग. सर्वप्रथम जॉली डिझायनरचं हे कुपन दिलं जातं आणि त्यानंतर हे आकर्षक बॅग दिली जाते. आदित्य नाणेफेक आपण जिंकलेले. नाणेफेक जिंकून काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेल्या पाडगा परिसरामधील सुफियान शेख याचा SSC पाडगा एक नामांकित संघ आहे. या संघाला निर्धारित 4 षटकामध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? संघ तर मोठा आहे परंतु आम्ही 35 ते 40 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न. बाली ट्रॉफी 2021चं आयोजन आणि त्यामध्ये ग्रामीण पूलमधील सामने कसं वाटतं हे आयोजन? खूप मजा येते खेळायला आणि बाली ट्रॉफी म्हणजे चांगलंच असतं. नक्कीच आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. सुफियान टॉस जीते नहीं, टॉस जीतते तो क्या लेते? सर टॉस जीते तो हम बैटिंग ही करने वाले थे, इसीलिए मैंने पहले ही उन्हें सिक्का उछालने के लिए कहा कि मुझे पता था कि टॉस वो भी जीतेंगे तो फील्डिंग ही लेंगे. बैटिंग मिली है और बैटिंग करते हुए कितने रनों तक जाने की कोशिश करेंगे? सर कोशिश तो यही रहेंगी कि 50 और 60 तक जाने की कोशिश करेंगे क्योंकि सामने जो टीम है वो भी अच्छी टीम है तो कोई प्रेशर नहीं रखेंगे गेंदबाजों की.
और ऐसे कौन से बल्लेबाज हैं जिनके ऊपर खास दारोमदार रहेगा? सर बल्लेबाज तो हमारे सभी अच्छे हैं, बाजिल, परलेश, मैं जयेश वगैरह, पूरी टीम अच्छी ही है। अब देखेंगे, सबको अपना अपना रोल अदा करना है। बॉली ट्रॉफी 2021 में खेलने में कैसा फील कर रहे हैं? सर इतना अच्छा फील कर रहे हैं ना, क्योंकि दिल्ली में हमारा एक ना एक मैच तो यहाँ हो ही रहा है, चाहे सिटी से या गिरामीन से, तो बहुत इंजॉय कर रहे हैं और बहुत मज़ा आ रही है बाली ट्रॉफी में। क्या बात आहे सुफियान भाई. तर मित्रांनो नाणेफेक झालेले, नाणेफेक जिंकले. टेंबोली संघाच्या संघाने गेले प्रथम गोलंदाज स्वीकारलेले आणि SSC फडका या संघाला प्रथम फलंदाजीसाठी इन्व्हाइट केले. बॅक टू कॉमेंट बॉक्स. तर बोलूया आपण पुन्हा एकदा सामन्याकडे. प्रथम फलंदाजी करताना जंत्राचा खारबाव संघाने आपल्या धावफलकावर धावा झळकलेल्यात. पंचावन्न आणि 56चं लक्ष ठेवलेलं आहे ते जोगेश्वरी जुनवलके या संघासमोर. प्रफुल्ल आणि तुषार ही जोडी मैदानामध्ये. तर गोलंदाजी मार्गाला वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिलं षटक करण्यासाठी संघनायक उमेश तरे. यावेळी हे जनगोन बॅटचा हलकासा स्पर्श आणि खारबाव संघाच्या पाठीराख्यामध्ये खेळाडूमध्ये हर्ष. पहिला फलंदाज तुषार हा बादून वेलंगडे परतताना तुषार याने मागच्या सामन्यामध्ये अतिशय विस्फोटक फलंदाजी केली होती. यावेळी मात्र तोही विशेष काही करू शकला नाही आणि पहिला हादरा बसतोय तुषारच्या रूपाने जोगेश्वरी जुनवलके या संघाला. छप्पन धावांचं लक्ष आहे आणि 56 लक्ष्याचा पाठलाग करताना आपण पाहतोय जोगेश्वरी जुनवलके या संघाला. विकेट टेकर गोलंदाज आहे उमेश तरे आणि या ग्राउंडवर त्यांनी एक एमर्जिंग क्रिकेटमध्ये इतिहास रचलेला आहे. 6 चेंडूमध्ये सलग 6 विकेट घेण्याचा विक्रम उमेश तरे या गोलंदाजाचं नाव आहे. तोच गोलंदाज सध्या गोलंदाजी मार्गावर. उमेश तरे यावेळी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता. इनफिल्डच्या वरून चेंडू ट्रॅव्हल होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय खारबा भूषण कारभारीकडून. क्विक थ्रो मात्र एक धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजांना. एका धावेने संघाची धावसंख्या घडून धरली ती 2 धावा. तो स्कोर 2 पर जा पहुंचे. एक विकेट गंवाने के बाद आउट होने वाले बल्लेबाज तुषार रहे थे. अच्छी गेंदबाजी यहाँ पर देखने को मिल रही इस वक्त उमेश. यावेळी गुडघ्यावर बसून मारण्याचा प्रयत्न मात्र चेंडूने बॅटमध्ये संपर्क साधू शकला नाही. अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय. गोलंदाज उमेश तरे. खारबाव संघ पूर्णपणे 4 झालेले आहे. ज्याप्रमाणे फलंदाजीमध्ये चांगली कामगिरी या संघाने केलेली आहे. जी बिल्कुल, पहले बल्लेबाजी अच्छी की यहाँ पर जनता का राजा खारबाव ने, उसके बाद गेंदबाजी अच्छी करते हुए इस ओवर में उमेश तरे. इसी ग्राउंड पर अंजुमन ट्रॉफी में सिटी इमर्जिंग में उन्होंने कमाल की गेंदबाजी की थी. यहाँ पर 6 गेंदों पर 6 विकेटें निकाली थी. अगदी बरोबर. यावेळी शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडूने बॅटमध्ये सोशल डिस्टन्स. तो अच्छी गेंदबाजी यहाँ पर देखने को मिल रही है एक बार फिर से उमेश द्वारा. और आपको बता दूं कि इसी एंड से उन्होंने 6 विकेटें ली थी. यावेळी चेंडूला टॅप केलेला आहे. शॉर्ट हँड रिझनमध्ये एका धावेसाठी 1 धाव पूर्ण केली जाते. तर एका 21 षटकाची समाप्ती झालेली आहे. पॉलच्या षटकामध्ये एकंदरीत मजर आपण म्हणू शकतो की पॉवरफुल गोलंदाजी संघनायक कॅप्टन लिडिंग फ्रंट उमेश तरे याच्या माध्यमातून. तो अच्छी ओवर की समाप्ति यहाँ पर हुई है, जहाँ पर सिर्फ 3 रन खर्च किए उमेश ने और एक बड़ा विकेट हासिल किया तुषार के रूप में. लेकिन जो शुरुआत रही है जोगेश्वरी जून आंदुर्की की वो उतनी खास नहीं रही. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय फक्त इनमिन 3 धावा आलेल्या आहेत आणि 1 विकेटही त्यांनी गमावलेलं आहे. प्रफुल्ल अजून खेळपटू आहे. त्याला साथ देण्यासाठी नवीन फलंदाज कुमारी आलेला आहे. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर झालेले ती 3 येणाऱ्या फलंदाज म्हणजे समीरन हा एक विस्फोटक फलंदाज आहे.
स्ट्रॉंग बॅटिंगला नाही, नक्कीच याही संघाकडे मात्र काय घडतं आणि काय बिघडतं हे पाहावं लागेल. जी बिल्कुल, एक मजबूत बैटिंग लाइनअप है यहाँ पर. जोगेश्वरी जू नांदुर्गी के सामने अभी भी समीरन का आना बाकी है. पिछले 2 मैचेस में कमाल की बल्लेबाजी की है समीरन ने और फिनिशर का रोल अदा किया उन्होंने. एक ओवर की समाप्ति में हम स्कोर देखें तो सिर्फ 3 रन बनाए. दूसरे ओवर में बुलाया गया गेंदबाज राहुल तरे को. समय के मामले में सहयोग करना है. जनता राजा खारबाओ, पहली वार्निंग दी जा रही है आपको, समय के मामले में सहयोग करना है. राहुल तरे, पहली गेंद राहुल की वहां पर परफुल ऑन साइड की दिशा में खेलने की कोशिश की और उसी बीच वहां पर डायरेक्ट थ्रो लगता हुआ विकेट गिरता हुआ इस वक्त दूसरा परफुल के रूप में. ये देखिए किस तरह से आउट हुए वहां पर बल्लेबाज परफुल. सीधा स्टंप से जाकर लगी गेंद. आणि दुसरा फलंदाज बाद होतोय. आतिश खारबारी का निराश कदमों से इस वक्त वापस लौटते हुए परफुल. आउट होने से पहले सिर्फ 1 रन बनाया उन्होंने, जबकि 5 गेंदों का सामना किया. कहीं ना कहीं स्ट्रगल कर रहे थे बल्लेबाज परफुल. दूसरा विकेट गिरता हुआ इस वक्त अल्पेश इस बार सामना करेंगे राहुल का. उसी बीच वहां पर देखना इस गेंद को ऑन साइड की दिशा में खेल दिया है. 1 रन पूरा किया और 1 से ही सहमत रहना पड़ेंगे वहां पर. स्कोर जा पहुंचा 1 रन की मदद से 4 पर. 2 विकेटें गंवाने के बाद जोगेश्वरी जू नांदुर्गी स्ट्राइक पर अब आते हुए समीरन. पिछले 2 मुकाबले में कमाल की बल्लेबाजी की है. समीरन, पहली गेंद का सामना और उसके ऊपर आउट. बड़ा विकेट गिरता हुआ यहां पर. समीरन की पारी भी समाप्त होती हुई. इस मैच में समीरन ने कोई रन नहीं बनाया. 0 का चश्मा पहनकर वापस लौटते हुए. अगदी बरोबर. समीरन याच्या बॅटमधून एकही नाही आली रन आणि समीरन याला जावं लागेल डगवटच्या आसऱ्याला. मोठा हादरा, बिग ब्लो, मोठा मासा इथे गलाला लागलेला आहे. बडी मछली जाल में फंसती हुई, बिग फिश इन नेट. समीरन बड़ा विकेट गिरा यहाँ पर समीरन के रूप में. पिछले 2 मुकाबले में कमाल की बल्लेबाजी की थी समीरन ने. और उनका जो पहला मुकाबला था जहाँ पर 6 गेंदों में 12 रन चाहिए थे और पहली 2 गेंदों पर भी वो 12 रन बनाए थे. लेकिन यहाँ पर हम देख रहे बड़े मुकाबले में, कट टू कट मुकाबले में 0 का चश्मा पहनकर वापस लौटते हुए. अगदी बरोबर. विकी स्पोर्ट्स कुकच्या या संघाविरुद्ध चांगली फलंदाजी केली होती. 2 चेंडूमध्ये 2 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालं होतं. मात्र इथे समीरनकडून एकही रन आलेला नाही आणि एक मोठ्या विकेटचं पतन झालेलं आहे. 4 रनों पर अब तक 3 विकेटें गिर चुकी है जोगेश्वरी जू नांदुर्गी की. धाव आणि विकेटमध्ये शर्यत लागलेली, रेस लागलेली आहे. उसी बीच वहां पर देखना इस बार छोड़ दिया था इस गेंद को. वाइट का इशारा आता हुआ. अगर हम जोगेश्वरी जू नांदुर्गी की बात करें तो इससे पहले 2 बड़ी टीमों को उन्होंने इस मुकाबले से बाहर किया है. विकी स्पोर्ट्स कुक से और उसके बाद विलास स्पोर्ट्स रानाल. लेकिन यहाँ पर हम देख रहे जानता राजा खारबाव के सामने उनका ये मैच फंसता हुआ, जहाँ पर 4-5 रनों पर अब तक 3 विकेटें गिर चुकी है. हालांकि अभी भी मैच में कुछ बाकी है. एक बार फिर से वाइट का इशारा आता हुआ. लगातार अब 2 गेंदें वाइट की वहाँ पर गेंदबाज राहुल तरे ने. 1 रन की मदद से स्कोर 6 पर जा पहुंचा है. जो टारगेट है वो 56 रनों का टारगेट है. उसी बीच वहां पर देखना है पुल किया इस बार. गेंद के नीचे खिलाड़ी आते हुए और एक और विकेट गिरता है यहाँ पर. 4था विकेट गिरा है जोगेश्वरी जू नांदुर्गी का. तू चल मैं आया अशी स्थिती सध्या पाहायला मिळते. अगदी पटावर हजेरी लावण्याचं काम केलं जातं जोगेश्वरी दुर्नोके संघाच्या फलंदाजांकडून. त्याचं संपूर्ण क्रेडिट जाते ते आंतरराष्ट्रीय खारबा संघाच्या गोलंदाजांना आणि त्यांच्या क्षेत्ररक्षकांना.
ज्याप्रमाणे गोलंदाजी होते, ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षण होते, सध्या तरी आपण पाहतोय पूर्णपणे फ्रंट फूटवर जनताचा खारबाव संघ आणि कुठेतरी बॅकफूटवर ढकलले गेलेले आहे सध्या तरी जोगेश्वरी जुनवलके संघ. तो यहाँ पर अल्पेश की पारी भी समाप्त होती हुई चौथा विकेट गिरा है. तो अब तक 3 बल्लेबाज ऐसे रहे जो अपना खाता भी नहीं खोल पाए. उसी बीच वहां पर देखना, इस बार पुल करने की कोशिश की, एलिवेशन नहीं दे पाए थे. एक ही रन आएगा इस गेंद के ऊपर. 1 रन की मदद से स्कोर धीमे से आगे खिसकता हुआ 7 पर. 4 विकेटें गंवाने के बाद बहुत ही खराब शुरुआत यहाँ पर हुई है जोगेश्वरी जून आंदुर्गी की, जहाँ पर जो ऊपरी क्रम के बल्लेबाज थे वो कुछ खास नहीं कर पाए. यावेळी चेंडूला ऑन साईडला खेळून काढलेलं आहे. 1 धाव तर पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नसणार आहे. फक्त एका धावेवर समाधानी. धावसंख्या सिंगलने वाढते आणि धावसंख्या सिंगलने वाढून दिलेली ते धावफलकावर आपण पाहतोय ते 8 धावा. कासवछाप गतीने मामूली धावगतीने धावा झळकलेल्या आहेत ते जोगेश्वरी जुनवलके संघाने. कुठे या संघ धावांचा पाठलाग करताना पाहायला मिळत नाही, कारण जे 56चं लक्ष्य आहे त्या लक्ष्याचा पाठलाग करताना आपण पाहतोय प्रफुल्ल, तुषार, समीर आणि अल्पेश हे 4 फलंदाज बाद होऊन फॅलमध्ये परतले. कुमार अजूनही खेळपट्टीवर आहे, त्याला साथ देतोय फलंदाज भावेश. 8 धावा झालेल्या आहेत आणि अजून जर बघितलं तर 12 चेंडूमध्ये 48 धावांची आवश्यकता आहे. यानंतर सामना आपण ग्रामीण पूलमधीलच पाहणार आहोत. SSC पडगा विपक्ष सौरान सेंटरपाचे टेंबवले, ज्यामध्ये नाणेफेक आदित्य टेंबोली संघाच्या संघनायकांनी जिंकलेले आहे. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे आणि सुफियान शेख याच्या पडगा संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी इन्व्हाइट केलेलं आहे. सध्या सुरू असलेला सामना ग्रामीण पूलमधील पहिला सामना आपण पाहतोय. जांतराचा खारबाव रमेश तरे फॅम टीम विपक्ष जोगेश्वरी जुनवलके या 2 संघामध्ये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षकाच्या मागे चेंडू ट्रॅव्हल होतोय, तोपर्यंत 1 धाव पूर्ण करतोय फलंदाज. एका धावेपेक्षा अधिक नाही. एका धावेने संघाची धावसंख्या हळूच पुढे शकते. धावसंख्या 1 ने वाढून झाली ती 9 धावा. जे आव्हान आहे ते 56 धावांचं. सागर कारभारी यांनी अप्रतिम गोलंदाजी आणि खास करून अप्रतिम फलंदाजी या संपूर्ण बाली ट्रॉफीमध्ये केलेली आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न जोरदार अपफील. दरम्यान आगमन होते आमच्या समालोचन कक्षामध्ये व्हॉइस ऑफ ठाणे जिल्ह्याचा बुलंद आवाज सिद्दीक भावे सरांचा. वेलकम सर, आपलं हार्दिक स्वागत आहे आमच्या समालोचन कक्षामध्ये बाली ट्रॉफी 2021मध्ये. सागर कारभारी पुन्हा एकदा VIP आयोजनकडून वळताना सामना करायला फलंदाज भावेश. यावेळी फुलटा चेंडू हवा तसा फायदा उचललेला नाही, खूप वर खेळलेला आहे. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवर झेपावतोय येस पंचांनी 3ऱ्या पंचांची मदत इथे घेतलेली आहे, कारण रिव्ह्यूची मागणी केलेली आहे ती क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. आमचे 3रे पंच गोकुळ पाटील सर. आणि हा नो चेंडू आहे, तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने रिव्ह्यू गमावलेला आहे. नो चेंडू आपल्याला पाहायला मिळते, बिमर चेंडू आणि धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या झालेली ती 12 धावा. दुहेरी अंकामध्ये धावसंख्येने प्रवेश केलेला आहे. याली समोर खेळलेला आहे, स्टँड अँड डिलिव्हर अप्रतिम फटका आपण पाहतोय. स्टेट लॉंग ऑफच्या वरून सीमापार षटकार.
धावसंख्या 6ने मुसंडने मारते, धावसंख्या 6ने ओढून दिलेली ती धावपलकावर 18 धावा. 56चं लक्ष आहे. मात्र आपण पाहतो की उशिरा मोठे फटके बॅटमधून येत आहेत. यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, दिशा भरकटले, आउट ऑफ द ऑफ चेंडू एस्टनच्या खूपच बाहेर. पंचांना लाईनचा विचार करावा लागतोय. मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये परेश महाजन, मॅन फ्रॉम कोण हे आपण पाहतोय. तर सुगैलेकचे पंच सानू कुरेशी, मॅन फ्रॉम मुंब्रा. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न, यावेळी हलकासा अपील तिथे केला जातोय, मात्र पंच संमत नाहीत. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन येते आपल्याला पाहायला मिळते. सागर कारभारी ज्यांनी पूर्णपणे वापसी केलेली आहे षटकारानंतर. एक वाईड चेंडू नक्कीच हाताळला होता, त्यानंतर हा निर्धाव चेंडू हाताळलेला आहे. धावसंख्या स्थिर आहे, धावपलकर 19 धावा. यावेळी करार ऑफड्रॉयचा फटका आपण पाहतोय. लॉंग ऑफ रिझल्टमध्ये खराब क्षेत्ररक्षण, इसे काही ते 1 का 4. जिथे 1 किंवा 2 धावा होत्या तिथे 4 धावा मिळतात फलंदाजी करणाऱ्या संघाला. धावसंख्या 4ने वाढेल हे आपण पाहू शकतो. रिप्लेमध्ये करार ऑफड्रॉयचा फटका होता, अप्रतिम, अगदी डोळ्यांच्या नजरेच्या खाली खेळला होता फटका. यावेळी चेंडूला हुक केलेला आहे. स्क्वेअर लेग रिझर्वमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली, स्लॉफीवर खराब क्षेत्ररक्षण, गचाल क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचा फायदा मिळतोय फलंदाजी करणाऱ्या संघाला. धावसंख्या वाढते, दरम्यान धावसंख्या वाढून झालेली ती 24 धावा. तर इथे 3 षटकांची समाप्ती झालेली आहे आणि 3 षटकांची समाप्तीनंतर 56 लक्षाचा पाठला करताना जोगेश्वरी जुनवलगे संघाने आपल्या धावपलीकडे धावा झळकलेल्या आहेत. त्या 4 बाद 24 धावा, 24, ए लॉस ऑफ 4 विकेट इन ऑफ द थर्ड ओवर. बहुत धन्यवाद शुभा दुमाल, शुक्रिया मज़र खान. आइए दोस्तों, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम नाजरीन. आप देख रहे हैं भारत का सुपर से ऊपर शो बाली ट्रॉफी 2020-21 में आप सभी का हार्दिक स्वागत है. एक ओवर में बताइए कितने रन चाहिए मैच जीतने के लिए जुन नादुर्की को. रन बने 24, लक्ष्य है 56 रनों का, 32 रन. हालांकि नामुमकिन तो कुछ भी नहीं, लेकिन मिशन इम्पॉसिबल. देर रात्री आपण पाहिलं होतं की भारत स्पोर्ट्स वलपाडा संघाकडून शेवटचे षटक हाताळलं होतं गोलंदाज मयूर तरे याने, आणि या सामन्यामध्ये शेवटचे षटक हाताळण्यासाठी आलेलं आहे सकाळच्या पहिल्याच सामन्यामध्ये मयूर तरे हा गोलंदाज. खेल की शुरुआत होती हुई मयूर तरे स्विच हिट करने की कोशिश. देखिए, रात में 1 बजे भी मयूर तरे ने आखिरी ओवर किया था और अब 11 बजे भी आखिरी ओवर डाल रहे. भारत स्पोर्ट्स वर्ल्ड की तरफ से उन्होंने ओवर किया था. मयूर तरे इस मरतबा अंधाधुंध शॉट खेला है, कारपेट के ज़रिए आउटफील्ड में गेंद पहुंची है. 1 रन स्कोर में आता हुआ अब सिर्फ औपचारिकता ये रह गई है और सफ़र समाप्त होने की तैयारी में जुन नादुर्की का. अगला मुकाबला जिसका के टॉस जीता है, बढ़िया गेंद लहराती हुई, बल खाती हुई विकेट कीपर के हाथ में. शिवरांश स्पोर्ट टेम्बोली ने टॉस जीत के फील्डिंग करने का फैसला किया है. सनी टोपे फैम टीम है. बढ़िया गेंद, अपने आप को यॉक किया था वहाँ पर. अच्छी गेंदबाजी इस वक्त मयूर तरे की. इस मरतबा चाइनामैन गेंद थी, जल्दी पढ़ लिया, पुल कर दिया गेंद को डीप बैकवर्ड स्क्वायर एक बाउंड्री के बाहर. 4 रन.
मयूर तरे। हाजी समरसेट स्ट्रेन की तरफ से गेंदबाजी कर रहे हैं। और इसके साथ ही इस मैच को जीत लिया है जनता राजा खारबाव ने। कॉन्ग्रेचुलेशन रमेश तरे एंड कॉन्ग्रेचुलेशन खारबाव। हार्ड लक जून नांदुरकी।